Hello everyone, welcome to Polity Simplified series of Gnandeep Academy. Today's article is article number 19. कशाबद्दल आहे? राईट टू फ्रीडम बद्दल आहे. सो आर्टिकल 19 काय करतं? तुम्हाला काही महत्त्वाचे फ्रीडम देतं. राईट टू फ्रीडम बद्दल आहे. यातील एक महत्त्वाचा फ्रीडम आहे that we'll try to understand. That important freedom is right to reside and settle in any part of the territory of India. Right to reside and settle in any part of the territory of India. Basically, we'll try to understand meaning of these two words, right to reside and right to settle. इथे लक्षात घ्या, right to reside or right to residence is a temporary. Right to settlement is permanent. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखाद्या शहरामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करण्यासाठी आलेले आहात आणि तुम्ही मागच्या 3-4 इयर्स पासून त्या सिटीमध्ये राहत आहात, देन इट इज युअर रेसिडेन्स. पण काय झालं की तुम्ही त्या शहरामध्ये आलात, मग तुम्ही पास नाही झालात, मग तुम्ही IT मध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय आणि तुम्ही त्या शहरामध्ये आता परमनंट राहताय, देन दॅट इज सेटलमेंट. सो बेसिकली जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही टेम्पररी काही टाइम बिंग साठी राहत असाल, देन दॅट इज कॉल्ड ॲज रिसाइडिंग ऑर रेसिडेन्स. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही परमनंटली स्टे करत असाल, देन दॅट इज कॉल्ड ॲज सेटलमेंट. सो रेसिडेन्स आणि सेटलमेंट दोन वेगळ्या टर्म्स आहेत. सो आर्टिकल 19 तुम्हाला काय करतं? आर्टिकल 19 गिव्स यू राईट टू रिसाइड अँड सेटल इन एनी टेरिटरी ऑफ इंडिया. हा फंडामेंटल राईट आहे. पण सायमल्टेनियसली या फंडामेंटल राईट वरती आर्टिकल 19 स्वतः काही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स इम्पोज करतं, काही अटी टाकतं. व्हॉट आर दोज रेस्ट्रिक्शन्स? लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. रेस्ट्रिक्शन्स काय आहेत पहा, या ठिकाणी समजून घ्या. सी, nothing in subclause D and E. Nothing in subclause D and E of the said clause shall affect the operation of any existing law. म्हणजे क्लॉज D आणि E मध्ये जे काय म्हणलेलं आहे ते सध्या अस्तित्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही कायद्याला अफेक्ट करणार नाही, पार्लमेंटरी कायद्याला. पण हा कायदा कशाशी रिलेटेड असावा? एक्झिस्टिंग लॉ इन सो फार ॲज इट इम्पोजेस or prevent the state from making any existing law imposing reasonable restrictions on the exercise of any rights conferred by the said subclause, either in the interest of general public or for protection of interest of the scheduled tribe. म्हणजे ऑलरेडी अस्तित्वामध्ये असणारा एखादा कायदा किंवा पार्लमेंटला एखादा नवीन कायदा करायचा आहे, तर या पर्टिक्युलर केसमध्ये जर समजा पार्लमेंटने हा लॉ केला आणि या लॉ मुळे आर्टिकल 19 क्लॉज ई मधला राईट टू रिसाइड आणि राईट टू सेटलमेंट हा जर व्हायलेट होत असेल, तरी सुद्धा त्या फंडामेंटल राईट पेक्षा पार्लमेंटरी लॉ विल बी गिव्हन मोर इम्पॉर्टन्स दॅन द फंडामेंटल राईट ऑफ रेसिडेन्स अँड सेटलमेंट. थँक्यू.